हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती हाफ केजीची ट्रफल केकची ऑर्डर आणि ही ऑर्डर मला 2 दिवस आधीच आली होती. ज्याच्या नेक्स्ट डे मला कोकणात जायचं होतं, फिरायला जायचं होतं. तर सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्याकडे पाहुणे आले होते, माझी मावशी वगैरे. सो आम्ही प्लॅनिंग केली होती की आम्ही फिरायला जायचं आणि हा केक मी त्या दिवशी केला आहे की ज्या दिवशी मी कोकणातून आली आणि तुम्ही माझा फेस बघू शकता. मी दमली होते आणि त्याच्याच नेक्स्ट डे मला हा केक करून द्यायचा होता कस्टमरला. ॲक्च्युली हा केक मला संध्याकाळी द्यायचा होता आणि त्याच दिवशी मला 2 केकच्या ऑर्डर आल्या होत्या. ही एक होती आणि काल जो मी ब्लॉग अपलोड केला ती एक होती. अशा 2 ऑर्डर आल्या होत्या. सो तो तर पटकन झाला, पण ट्रफल केक म्हणलं की त्याला थोडासा वेळ लागतो चॉकलेट केकला आणि हा मी लगेच करायला घेतला. तसं पटकन झाला, फक्त ह्याला जरा सेट होऊन द्यायला लागतो. आणि कस्टमरचं कसं होतं की बाहेरचा जसा केक खूप कडू लागतो डार्क चॉकलेट, तसा हा नाही लागला पाहिजे असं मला कस्टमरने ऑलरेडी सांगितलं होतं. आणि मला 100% गॅरंटी होती की माझा केक जो चॉकलेट असतो, किती पण डार्क चॉकलेट असतो ते, की तो कडू लागतच नाही. जर तुम्ही बाहेरचे खात असाल तर कस्टमरला बाहेरचे चॉकलेट केक असे कडू लागतात, बट माझा केक हा कडू लागतच नाही. तर मी कस्टमरला ऑलरेडी सांगितलं होतं माझा केक किती, जो मी केक बनवते तो कितीही हे असेल, चॉकलेटी असेल, कितीही असू दे, तरी तो कडू हा लागणारच नाही. तुम्ही एकदा खाऊन बघा. सो कस्टमरने सांगितलं ठीक आहे बनवा म्हणून. तर मी लगेच बनवायला घेतलं आणि नेक्स्ट डे मला कस्टमरचा रिप्लाय आला की केक खूप छान झाला होता आणि तिच्या दादाच्या बड्डेसाठी केक हवा होता हा वाला. तर तिने हेही सांगितलं मला की तिच्या दादालाही हा केक खूप आवडला म्हणून. आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस कस्टमर अशी छान कमेंट देतं, रिप्लाय देतं की केक खूप छान झाला आहे वगैरे. तर आणि अजून थोडंसं छान वाटतं केक करायला, म्हणजे असं की आपण एवढा छान केक वगैरे करतो आहे, सगळ्यांना आवडतं आहे, छान रिस्पॉन्स येतो आहे सगळीकडून, तर छान वाटतं असं काही ऐकायला. तर आता मी ह्याला क्रम कोटिंग करून घेते. भरपूर चोको चिप्स वगैरे ॲड केलेत. कितीही चॉकलेट ॲड केलं, कितीही चोको चिप्स ॲड केले तरी हा केक कडू लागणार नाही. बट एकदम असा छान असं चॉकलेटी लागतो. टेस्ट खूप छान लागते ह्या केकची. मी स्वतः खाल्लेला आहे. मी आत्ताच बनवला होता केक. सगळे आले होते माझे कझन्स वगैरे, सो त्यांना खायचा होता केक. हा छान सेट झाला आहे क्रमकोट आणि ह्याला आउटर कोटिंग ही चॉकलेट क्रीमनेच होती. सो मी अजून डार्क थोडीशी चॉकलेट क्रीम बनवून घेतली आणि त्याला आउटर कोटिंग करायला घेतली. तर आउटर कोटिंग करून ह्याच्यानंतर ह्याच्यावर थोडे फ्लावर्स वगैरे होते जे मला करायचे होते आणि थोडी ग्लेज होती, ग्लेजनी ड्रिपिंग करायची होती. सो मी आधी आउटर कोटिंग करून घेतली. त्याच्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवलं सेट व्हायला आणि फ्रीजमध्ये सेट होऊन झाल्यानंतर मी लगेच फ्लावर्स वगैरे करायला घेतलं. केक सगळीकडून एकसारखाच व्हायला हवा होता मला आणि ते मला असं बघावं लागतं की सगळीकडून एकसारखं झालं आहे का, नाहीतर मग कुठून वरती कुठून खाली असं होऊन जातो तो केक. सो मी अशी प्रॉपर फिनिशिंग वगैरे करून घेतली. नंतर ही जी बेसला क्रीम लागली आहे, एक्स्ट्राची क्रीम जी आपण फिनिशिंग करताना लागतेच, ती सगळी मी टिश्यू पेपरने आधी क्लीन करून घेतली, कारण जर मी आधी क्लीन नसतं करून घेतलं नंतर मला प्रॉब्लेम आला असता क्लिनिंगसाठी. सो मी असं शेप देऊन घेतला. प्रॉपर शेप तर आलाच पाहिजे, कारण कस्टमरला केक आवडेल हे असं वाटतच असतं आहे. तर मी सगळी एक्स्ट्राची क्रीम जी वरची होती टॉपिंगची ती काढून घेतली सगळी आणि परत प्रॉपर फिनिशिंग करायला घेतली ह्याला. आणि नंतर सगळे होते, सो सगळे मध्ये बोलत होते, सगळे आले होते आणि दमलेलेही होते सगळे. सो आता मी हे क्लीन करून घेते सगळं आउटर कोटिंग. हे क्लीन करून झाल्यानंतर माझ्याकडनं एक चूक झाली. मी आधी ड्रिपिंग करून घ्यायला हवी होती आणि नंतर फ्लावर्स काढायला पाहिजे होते, पण ह्यावेळेस कसं काय मला कळलंच नाही, माझं डोकंच चाललं नाही. मी आधी फ्लावर्स काढून घेतले, नंतर ड्रिपिंग करायला घेतली. नंतर तुम्ही बघालच की माझी ड्रिपिंग बिघडली आहे थोडीशी, म्हणजे एकदम प्रॉपर नाही झाली जशी मला हवी होती तशी. तर ह्याच्यामध्ये फ्लावर्सच्यामध्ये मी गॅप ठेवला आहे, कारण ह्याच्यामध्ये मला छोटे कॅडबरीज लावायच्या होत्या, जे मी चॉकलेट कंपाऊंडचे तयार केल्या होत्या. तर तुम्ही बघताय की जिथे फ्लावर आहे तिथे मला ड्रिपिंग करता येत नाही आहे. सो जिथे गॅप आहे मी पहिले तिथे ड्रिपिंग करून घेतली आणि मलाच वेगळं वाटत होतं की मी असं का केलं आणि पहिल्यांदा माझ्याकडनं ही अशी चूक झाली जी मी पुन्हा होऊन नाही देणार. सो तुम्हालाही मी सांगते, जर तुम्हाला ड्रिपिंग करायची असेल तर जर कोणीही होऊ शकते ड्रिपिंग, बट माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता, सो मी स्पूननीच ड्रिपिंग करायला घेतली. जर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये ड्रिपिंग भरून ड्रिपिंग करायला घेतली तर मग ती छान होईल, बट माझ्याकडे टाईम नव्हता, सो मी स्पूननेच करायला घेतली आणि मला खूप प्रॉब्लेम झाला. तर तुम्ही बघताय की जिथे आधी गॅप होता मी तिथे आधी ड्रिपिंग करून घेतली, नंतर मध्ये टाकून घेतलं नंतर सगळं ग्लेज. त्याच्यानंतर मध्ये टाकून घेतल्यावर सगळे जे ओपन स्पेस होती ती फिल करून घेतली मी गनाशने, ग्लेजने. आणि नंतर जिथे फ्लावर्सचे ते पण मला ड्रिपिंग करायची होती आणि मग नंतर मी ती ड्रिपिंग करायला घेतली.
तर आम्ही आलो होतो आणि दमलो होतो सगळे. तर आम्हाला माहितीच नव्हतं की बाप्पा पार्सल आणणार आहेत. सो आम्ही आधीच स्वयंपाक करून घेतला. इकडे मम्मी पण जेवणाची तयारी करत होती. मसाले भातच करणार होतो, त्यामुळं काही टेन्शन नव्हतं. सो सगळे इथेच बसले होते आणि मी केक करत होते. आणि हा केक बघून मुलांना एक केक खाऊ वाटला. सो मी हाच सेम केक बनवला, फक्त मी डिझाईन वगैरे काही बनवली नव्हती ह्याची. तर हे असे छोटे छोटे कॅडबरीज मी बनवून ठेवले होते आणि एक एक्स्ट्रा कॅडबरी झाली होती. सो मी ती माझ्या सिस्टरला दिली, जी माझी मावशीची मुलगी आहे, आणि मागे जी बसली ती माझी मावशी आहे. सो असे सगळे आम्ही एकत्र आलो होतो खूप इयरनंतर. तर हे जे एक्स्ट्रा कवरिंग होतं ते एक्स्ट्रा कवरिंग मी काढून घेतलं आणि केकचा फायनल लुक तुम्हाला दिसेलच. आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भरपूर डिझाईन्स आणि न्यू व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे मी तुमच्यासोबत असेच खूप सारे न्यू व्हिडिओज वगैरे शेअर करत राहील. तर हा आहे केकचा लुक आणि हे मी कॅडबरीज लावून घेतलेत आणि जी एक्स्ट्रा कॅडबरी होती ती मी माझ्या सिस्टरलासुद्धा दिली, तिलाही आवडतं चॉकलेट. सो ठेवून देण्यापेक्षा म्हणलं तू खाऊन घे. तर हे तर झालं आहे आता पूर्ण. आणि नंतर हे मी केक फ्रीजमध्ये ठेवून घेतला, म्हणजे छान सेट व्हायला हवा होता केक, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवला. आणि लास्टला तुम्हाला दिसेलच. आणि कस्टमरने मला केकवर लव यू दादा असं लिहायला लावलं होतं, सेम मी असं लिहिलं. तर कसं वाटलं तुम्हाला केकचा फायनल लुक मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.